नाचणठाव येथील दलित कुटुंबाला बेदम मारहाण। अकोली तालुक्यातील कोतुळ पासून जवळ असलेल्या नाचणठाव या गावातील एकाच दलित कुटुंबातील 5 ते 6 जणांना बेदम मारहाण करण्यात आली। श्री हरिभाऊ बर्वे आपल्या शेतात काम करत असताना त्यांच्या लगत असलेल्या जाधव कुटुंबातील सदस्यांनी न विचारता लाकडी नेली। याची विचारणा करण्यासाठी गेले असता जाधव कुटुंबातील बाळासाहेब जाधव, साहिल जाधव, रोहिदास जाधव, ओंकार जाधव, ज्योती जाधव व पांडुरंग जाधव यांनी मिळून श्री हरिभाऊ बर्वे त्यांच्या पत्नी सौ आशाबाई वयस्कर आई भामाबाई यांना त्यांच्या राहत्या घरी जाऊन काठी व इतर साधनाने बेदम मारहाण करण्यात आली। हे भांडण सोडवण्यासाठी हरिभाऊ बर्वे यांचे भाचे सूरज पवार व सचिन पवार यांनाही बेदम मारहाण केली। यामध्ये हरिभाऊ बर्वे व त्यांच्या आई यांना जबर मारहाण केल्याने त्यांना अकोले येथील भांडकोळी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। पोलीस विभागाने कलम 189, 190, 191 व 351, 2 व 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आजही दलित आदिवासी सुरक्षित नाही। धनदांडग्यांच्या दादागिरीला नेहमी अल्पसंख्याक समाजावर अन्याय होत आहे। हा नेहमीच बळी पडतोय। या समाजाला न्याय कधी मिळणार आहे? या दोषींवर तात्काळ कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी बर्वे कुटुंबियांनी केली। तर बर्वे कुटुंबाला योग्य न्याय देऊन आरोपींना अटक करण्यात यावी, अन्यथा तालुकाभर आंदोलन केलं जाईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रवींद्र पवार यांनी दिली आहे। सर, मी काल आहे ना 10-11 वाजता लाकडं घेतली होती विकत। तर तिथं लाकडं विकत घेतली आणि ते लाकडं आम्ही लाकडवाल्याकडून, ब्राह्मणवाडा लाकडवाले त्यांच्याकडून विकत घेतली। तर ते म्हटले घेऊन जा तुम्ही, आम्हाला हे ठेवायचे, तर हे ठेवायचे ना, तर मग आम्हाला मोठ्या गाडीत न्यायची शक्य नाही, 35-30 डांब आहेत, ते घेऊन जा। आम्ही त्यांना पैसे पण दिले, पण आणि आपल्या दलित वस्तीतली जमीन आहे ती मराठी माणसाला चाराय दिले, त्यांनी ते चोरून नेले आणि त्यांच्या तिकडे चोरून ठेवले। आणि ते काय केले, त्यांनी चोरून ठेवले। तर त्या बाईला विचारायला गेलो, म्हटलं आमचे डांब चोरून का आणले तुम्ही? ती बाई म्हटली चोरून आणले, म्हणजे आमचे पैसे लाकडावाल्यांनी 3,500 रुपये दिले नाही। पण तसं नाही, ते फक्त लाकडावाल्याला आम्ही फोन केला, फक्त 300 रुपये ठेवलेत। पण त्याच्यात आपल्या दलित समाजाचा सुरेश साळे म्हणून आहे, त्यांचे पण लाकडावाल्यांचे 15,000 आहेत। तर त्यांची आई आजारी आहे लाकडावाले, त्याच्यामुळे ते काय आले नाही। तर 300 रुपये सुद्धा ते देणार होते त्यांचे। तर त्यांनी आहे ना, मग ते चोरून नेलेले लाकडं मी घेऊन आलो घरी। घरून आल्यावर आहे ना, इकडं आलो वर, तर मग त्यांनी काय केलं, ते विचारायला आले भाऊ। ते बाईने सांगितलं का मला शाब्या दिल्या असं काहीतरी सांगितलं। तो आला विचारायला, तिचा नवरा आणि तिचा पोरबाळ। त्याने मला डायरेक्ट गचुंडी धरली आणि जातीवरून शा दिले। त्याने जातीवरून शा दिल्या आणि जातीवरून शा दिल्या। तर मी म्हटलो शा कशाला देतो, तुझ्या आईला येऊ दे, विचार मी काय बोललो, शा काय दिल्यात। तर त्यांनी ना काय केलं, ती बाई त्यांच्या मागच ती बाई आली। तर त्या बाईला म्हटलं तुम्ही सांगा, आणि तिथं माणसं पण आहेत गावातली, म्हटलं तुम्ही सांगा मी तुम्हाला काय शा दिल्या? तर ती बाई काय म्हटली, शा नाही दिल्या, फक्त लाकडं आमची चोरून नेले तुम्ही। तर एवढंच। तर त्याच्यावरून त्या पोराने माझी गचुंडी धरली, मला मारल्यामुळं मग आता शेवटी मला मारल्यामुळं मग मी थांबलो नाही, मी मारले त्यांना, 2 ना हे मारले। आणि मग त्यांनी ना मारल्यामुळे त्यांनी लगेच त्याचे भाऊ, त्याचा पोरगा दुसरा मोठा, त्याला बोलवलं आणि परत दुसरा एक गावातला पोरगा आहे त्याला पण बोलवलं। आणि मग काही कारणच नाही ना, आमचीच लाकडं आम्हीच विकत घेतलेत आणि मारायचं कामच नाही ना। ते वरून येऊन घरापाशी, आमच्या तिथं घरापाशी येऊन मारलं आणि मी एकटाच होतो ना, आणि वर कामाला आहे ना माणसं होती, भासन ते होते, पण मला मारल्यावर भासा तिथून आला। आणि आईन पण ते जवळजवळ अर्धा किलोमीटरवर वालवड बांधित होते, तिथून मग ते भांडण ऐकल्यामुळे ते वर आले। तोपर्यंत माझ्या डोक्यात इथं हे करून मला बेशुद्ध केलं होतं त्यांनी। आणि मला आहे ना जवळजवळ 2 तास सुद्धच नव्हती सर। आणि मग मला आहे ना तिथंच
बाजूला अर्धा 1 किलोमीटर माणूस पोरगा राहतोय आणि हे बरेच जमले आणि मग त्यांनी मला गाडीवर खाली आहे ना, आमचा रोड जरा वस्तीत आहे वर, तर गाडी जात नाही मोठी, तिथं मोटरसायकलीवर नेलं आणि तिथून मला कोतुळा शिफ्ट केलं. तिथं मग जेव्हा मी लाकडं सोडवायला गेलो ना, त्यांनी यांच्या मारामाऱ्या झाल्या. सोडवायला गेलो तर यांनी सगळ्यांनी मला काठीने मारहाण केली आणि दगडं घेऊन मागं लागले. मी पळालो तिथून आणि जवळ पेशंटच्या जवळ जाऊच देणे. काही तुम्ही होता तिथं? मी पण सोडवायला गेले तर मला पण थोडी जखम झाली. ठीक आहे, धन्यवाद. प्रतिनिधी अजय पवार, नाचणठाव.